तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केल्टन टेक सोल्युशन्स लिमिटेडबद्दल मित्रांनो ह्या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. आता ह्या ठिकाणी ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो काय झालेलं आहे, एक ह्या ठिकाणी स्प्लिट अनाऊन्स करण्यात आलेला आहे. आता स्प्लिट कितीचा आहे मित्रांनो, 5:1 हा स्प्लिट आहे. म्हणजे ऑलरेडी मित्रांनो जर बघितलं तर ह्या स्टॉकची जी काही करंट फेस व्हॅल्यू आहे ती करंट फेस व्हॅल्यू किती आहे तुम्ही बघू शकता, 5 रुपये फेस व्हॅल्यू आहे. आणि स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर ही जी काही फेस व्हॅल्यू असणार आहे मित्रांनो, ती फेस व्हॅल्यू किती राहणार आहे, 1 रुपये इतकी राहणार आहे. म्हणजे जर तुमच्याकडे सपोज करा डीमॅट अकाउंटमध्ये एक स्टॉक असेल तर आता तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये एका स्टॉकचे मित्रांनो 5 स्टॉक्स होणार आहेत. अर्थातच जे काही प्राइस आहे मित्रांनो ते प्राइस सुद्धा ह्या ठिकाणी काय होईल, ॲडजस्ट होईल. म्हणजे सपोज करा आता 143 रुपयाचं ह्या ठिकाणी प्राइस आहे. ओके, सो ह्या 143ला आपण सिम्पली काय करायचं आहे मित्रांनो, 5ने ह्या ठिकाणी डिवाइड करायचं. आता ह्यामध्ये उत्तर किती येणार आहे, 5ने डिवाइड केल्यावर एक साधारणतः 28 रुपये 60 पैशांच्या आसपास. ओके, सो एका स्टॉकचं प्राइस मित्रांनो काय होईल, 28 रुपये 60 पैसे आपल्याला होईल. म्हणजे ते आपल्याला रिफ्लेक्ट व्हायला सुरुवात होईल. आणि मित्रांनो 25 जुलै ह्या ठिकाणी काय असणार आहे, एक्स डेट असणार आहे. म्हणजे जर तुम्हाला ह्या स्प्लिटचा लाभ घ्यायचा असेल तर 25 जुलैच्या अगोदर तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये हा स्टॉक असायला हवा किंवा तुमच्या नावावर तो स्टॉक असायला हवा. ओके, जर तो स्टॉक मित्रांनो सेटलमेंटमध्ये असेल तर त्याचा काही उपयोग नाही आहे. अन्यथा काय करावं लागेल तुम्हाला, ह्या ठिकाणी जे काही ॲडजस्ट झालेलं प्राईस आहे ते ॲडजस्ट झालेल्या प्राईसवरतीच तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, हा स्टॉक खरेदी करावा लागेल. आता मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती IT सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे, हे जर तुम्हाला कळालंच असेल. ओके, मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. आता ह्या व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक खरेदी करणं फायद्याचं ठरू शकतं का, तर डेफिनेटली मित्रांनो अर्निंग्स या कंपनीचे खूप चांगले आहेत. डेट टू इक्विटी रेशोसुद्धा कमी आहे, 17.6चा पी आहे मित्रांनो. सो ठीक आहे, ठीकठाक पी ह्या ठिकाणी आपल्याला सध्या दिसतोय. आता आपण ह्या ठिकाणी बघूया की कंपनीचे जे काही मित्रांनो हे आहेत सध्या, म्हणजे परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स कसा आहे. आता तुम्ही परफॉर्मन्सचा जर तुम्ही विचार केला तर चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. अर्थातच स्मॉल कॅप स्टॉक असल्या कारणाने मित्रांनो थोडासा वॉलेटाईल स्टॉक तरी हा आहे. आणि जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये ह्यांची जी अर्निंग ग्रोथ जर तुम्ही बघितली तर चांगली अर्निंग ग्रोथ आहे. कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ बघा, 5 वर्षामध्ये 7%, 5 वर्षामध्ये 2% कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ आहे. आणि 10 वर्षामध्ये 29% आणि 10 वर्षामध्ये 23% अनुक्रमे प्रॉफिट आणि सेल्स ग्रोथ आपल्याला दिसते. सो ठीकठाक मित्रांनो प्रॉफिट आणि सेल्स ग्रोथ आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, IT सेक्टरची कंपनी आहे आणि परफॉर्मन्स खूप जास्त वॉलेटाईल असतो. ओके, हा जर स्टॉक मित्रांनो एका करेक्शन जर समजा मार्केटमध्ये आली तर वन साईड हा स्टॉक 40-50% सहज पडू शकतो. सो ही सगळ्यात मोठी रिस्क असते कोणत्याही स्मॉल कॅप कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची. सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो तुमच्या मित्राला तुमच्या सपोर्टची सध्या खूप जास्त गरज आहे. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मराठी बांधवांची जी काय ताकद आहे, आपल्या मराठी माणसांची जी काय ताकद आहे ती जगाला दाखवून द्या. सो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.